नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 9, 10, 11 जून 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त असून जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्याला हवामान सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी 9, 10, 11 जूनची अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सून पूर्व पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। सध्या नैऋत्य मान्सून केरळ, कर्नाटक, गोवा, लक्षद्वीप परिसर, दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या विस्तृत भागात सक्रिय आहे। मान्सूनची वाटचाल उत्तर दिशेकडे सुरू असून कोकण किनारपट्टीच्या दिशेने मान्सूनचा प्रभाव वाढत आहे। अरबी समुद्रातून दमट दक्षिण पश्चिम वारे सातत्याने ओलावा घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे, तर बंगालच्या उपसागरातूनही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। 9 ते 11 जून दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। काही भागात मेघगर्जना दरम्यान 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्याचा झोत पाहायला मिळू शकतो। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती करत असल्याने खरीप हंगामाच्या तयारीला वेग देण्याची योग्य वेळ आली आहे। मात्र पेरणीचा अंतिम निर्णय स्थानिक पावसाची सातत्यपूर्ण स्थिती पाहूनच घ्यावा। महत्त्वाचे म्हणजे सध्या पडणारा बहुतांश पाऊस हा मान्सून पूर्व स्वरूपाचा असला तरी कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे वातावरण अधिक मजबूत होत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रात मान्सून आगमनासाठी परिस्थिती अधिक अनुकूल होऊ शकते। एकंदरीत 9 ते 11 जून दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे। तसे मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्राचे वातावरण बदलल्यामुळे या समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। आता मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होईल। त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज असणार आहे। तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वातावरण जबरदस्त बघायला मिळणार आहे। 9, 10, 11 जून 2026 या तारखेला तसेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये या दिवसामध्ये मान्सूनचा पाऊस देखील बघायला मिळणार आहे। काही भागात राहील, तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागामध्ये मान्सून पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर तामिळनाडूच्या भागात वातावरण कोरडे राहील। उत्तर भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह राहील।
तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्याचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी मान्सूनच्या सरी असणार आहे. विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, रायपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. सविस्तर अंदाज जाणून घेऊया. तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून. तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही चांदगड, बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी, कर्नाटक राज्याचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील. जबरदस्त पावसाचा अंदाजा वास्को द गामा, बंडरा, तिक्सा, आलगोटे, पणजी, पिचेलियम, पारसेम, अल्रोना मुसळधार पावसाचा अंदाज राहील. औरस, बंडा, सावंतवाडी, अंबोली, महापण, कुडलई मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील. मालवण, वैगणी, पोईपकासल, कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. कडेगाव, गारगोटी, निपाणी, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, सांकेश्वरा, मालदाटी, चिकोडी, जैनवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे. राधानगरीलाही मध्यम स्वरूपात राहील. इस्पुर्ली, कागल, सल्लगा, जैनवाडी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग तसेच आसपासचा परिसर, शिरगुपी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. वादळी पावसाची शक्यता मंगसुळी, अथनी, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलरजत, नागजकोची या भागामध्ये वादळी वातावरण जबरदस्त होऊन वारे बघायला मिळणार आहे. जबरदस्त स्वरूपात राहील. कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूडला जोरदार पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूर, इचलकरंजी, ज्योतिबिल, किनी, कोडाली, आष्टा, इस्लामपूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील. सातारा जिल्ह्याकडे मेढा, नरसिंहपूर, रामपूर तसेच उडाले हलका पाऊस राहील. विटा, कराड, कडेगाव, उमराज, फसवली, औंध, हिंदाल, दहिवडी, सातारा, कोरेगाव आणि तसेच लाटे, फलटण, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती आणि वादळी वातावरण जबरदस्त असून जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील. कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राजापूर, रेपट्टण तसेच कार्यपट्टण, गगनबावडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच लांजा, बेलकर, साक्रापा मध्यम स्वरूपात राहील. पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. माखनजण, कोयना, पटण, अरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण, ओसोटेपोट, चाकदेव, दहागाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. दापोली, पाचपाणी, कलसीत, शिवदान, दिवेगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील. घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगर, महाडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील. वाई, खंडाळा तसेच अद्राकी, नांदल हलक्या स्वरूपात राहील. भोर, शिरवळ, केटवल्ले, सासवड, जेजुरी मार्गावले हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिटे, शिरगाव, कळवण, नागोठाणा, टाला, इंदापूर वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील. पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये वादळी वातावरण मार्गाव, जेजुरी, केटवल्ले, सासवड, लोणी कालवर या भागात बघायला मिळणार आहे. पुणे, दायरी, पुनावले, चाकण, आळंदी, खेड, वाडा, मनसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. पाबल, मलटण, कवटे, शिरूर, पारेगाव, सुद्रुक तसेच राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे आणि आले आणि आळकोटी, अहिल्यानगरचा बराचसा परिसर इकडे वादळी वातावरण आणि जोरदार वारे बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर थोडासा कमी राहील. सोलापूर जिल्ह्याकडे खोंडे, सेल्सिअस, परांडा हलक्या स्वरूपात राहील. आणि सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये शंख, झालकी, दुधनी, मंगळवेढा, गेडी, चिंके, सांगोळे, मौत, बुद्रुक हलका मध्यम पाऊस या भागात राहील. तसेच अक्कलकोट, सल्लगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, उर्टी, धाराशिवचा बराचसा परिसर हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी आणि राळेगाव, सुरेगाव हलक्या स्वरूपात राहील. अहिल्यानगर, वांबुरी, घोडेगाव, माका, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव ढगाळ स्थित राहील. पावसाचा जोर फारसा नाही. आणि आल्याने आळकोटीलाही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मात्र रायगड जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज. सोंडी, पेण, शिरवळ, खोपोली, कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज राहील. कर्जत, कुसरपेठ इकडे मध्यम स्वरूपात राहील. वादळी वाऱ्याचं राहील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणवली, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई-विरार मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे वादळी वातावरण तयार होईल. वारे वाहतील. शिवाली, वैशाखरे, शहापूर, उंबरपाडा, पिलवी, गोडमाल, वाडा इकडे हलका पाऊस राहील. इगतपुरी, मुनगाव, वाडेवाडी, आंबेवाडी, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील.
नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राकडे मात्र पावसाचा जोर फारसा नाही. बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचा बहुतांश परिसर, अहिल्यानगरचा परिसर ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर फारसा नाही. धाराशिवकडे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. धाराशिव, कामेगाव, बेमली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, कळंबला हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे लातूर, श्रांतपाल, उमरगा आणि हंसी, भालकी, बीदर, आळंदा, होंडाला इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही. तसे पावसाची शक्यता आहे पेटुंबरी, उमरखेड, हिमायतनगर, किनवट या भागात हलका मध्यम राहील. हिंगोली जिल्ह्यातही वातावरण फारसे नाही. वाशिम जिल्ह्यात वातावरण तयार होईल, मात्र पावसाचा जोर फारसा नसणार. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती फारशी नाही. अकोला आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाही वादळी वातावरण तयार होईल. पावसाची स्थिती फारशी नाही. अमरावती, चांदूर तसेच वर्धा, तुळजापूर, अरबी, वडोणा, लाडगड हलका पाऊस राहील. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वर, पारशिवनी, रामटेक, बडेगाव, बिचवा इकडे जबरदस्त वादळी वातावरण तयार होईल. वारे वाहतील जबरदस्त. आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील. लग्नी, साकोली, संग्राणी, आडाईल, गोतंगाव, पावनी, भिवापूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. वादळी वाऱ्याची शक्यताही भंडारा, वर्धी, धर्मापुरी, अस्वली, कंधारी, अकोला या भागात जबरदस्त स्वरूपात राहील. आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिवरा आणि गोरेगाव, आमगाव, सकरीटोळा इकडे जबरदस्त वादळी वातावरण बघायला मिळणार आहे. उमरेड, खैरगाव आणि तसंच भिवापूर, पावणीलाही जबरदस्त वातावरण राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे वादळी वातावरण जबरदस्त असून पावसाचा जोर राहील. दिगोरी, देसिंग, तुलमाल, किमठी, मेदा, चुरमुरा, नाटेचक जोरदार पावसाचा अंदाज आहे. वलनी, सिंदेवाई, मुलसावली, चामोर्शी-गोट, आष्टी, एटापल्ली, अहिरी, भांबरगड जोरदार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे राजुरा, कजवाली आणि चंद्रपूर, कुगस रोड, मोहोर्ली, बदलापूर, कुटवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. कुगस रोड, वणी, कायर, भद्रावती, चरबकी, चुमर, ब्रह्मपुरी या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पेंढारी या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. आणि यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पावसाचा जोर फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.